हे पाहून घ्या गाईज, आपल्या घरी केलं मस्त खिरूज कच्च्या दुधाचं बनत असते रे भाऊ हे गाईचे आपल्या. हे पाहून घ्या काय गजब एकदम एकदम बेस्ट भाई, एकदम बेस्ट. कारण की कच्च्या दुधाचं खिरूज एक नंबर लागतं ना रे भाऊ. हे पाहून घ्या, कच्च्या दुधाचं बनत असते हे. आज पाहून घ्या भाऊ काय खतरनाकवाला दिवस आहे तर भाऊ. हे पाहून घ्या मस्त ऊन ऊन पडू राहिलं. हे पाहून घ्या, आणि काल यासाठी बंदासाठी पाणी होतं ना भाऊ. हे पाहून घ्या, हेही सुकून गेलं आता काय ना काही. पण काल तर दिवसभर पाणी होतं ना भाऊ. पाणी असल्याने आपल्याला बाहेरही कुठे जाता आलं नाही, लॉक तर बाहेर जाऊन काढता आलं नाही रे भाऊ. आणि आज मस्त आहे ना रे भाऊ, म्हणजे जास्त ऊन पण नाही आणि जास्त म्हणजे पाऊस पण नाही. समजा एकदम खतरनाक वाला मोसम आहे. झाला शॉर्ट सर्किट, स्पार्किंग झालं. त्यासाठी उरायली एकदम जबर स्पार्किंग आहे. तारले तार पुरायले त्यासाठी नाही त्या निंबाजवळ. ये देखो गाइस क्या चालू है, पुरणपोळी चालू आहे मस्त, आई बना रही है ये देखो. अरे भाई साहब, त्या आपल्या तारावर इतकी खतरनाक स्पार्किंग होऊन राहिली ना भाई, इतकी खतरनाक बेकार आलं का, इतकी म्हणजे एकदम गुलगुलच पडून राहिली ना बा डायरेक्ट. आणि 3-4 चिमण्या मेला भाई यार, म्हणजे आपल्या ह्या. ते हे पाहून घ्या काही, हा तार चिपकू राहिला आहे. हा पाहून घ्या, हा 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 तो तार चिपकेला की ते दोन तार चिपकू राहिले आणि ते एकदम आता स्पार्किंग होऊ राहील त्याच्यात. का खतरनाक रे बा. हे पाहून घ्या काहीच तलाव, आणि हा आपला गणेश भाई त्यात गोटे फेकू राहिला रे बा. जमली आता खतरनाक काम वार. तू एक काम कर, असा असा गोटा डायरेक्ट तळून दाखव, असा असा गोटा असा उभ रे. याच्यात तर काही गोटा फेकल्या गाड्या आपण. गोटे पहिले गोटे फेकायला खूप आम्ही ना हे केला ना रे बा. पाहून घ्या, हे पाहून घ्या गाईज, आपल्या घरी आला मस्त पेढा अमरचा. चलो भाई खाऊन पाहू आपण आता. ये देखो गाईज, तो चलो गाईज मुझे दो पहिले. हे रे भाऊ, हे पाहून घ्या रे भाऊ, गोटी पळा चला आता खाऊ आपण. अरे भाई साहब, इतने सारे भाई साहब, बहुत मजा आएगा भाई खाने को. हे पाहून घ्या काय ऋतुजानं काढलेला आहे एक नंबर. जय आनंद दत्त, जय माता दी. आणि आपल्या या देवाऱ्याला कलर दिला ऋतुजानं हातात नवीन, वॉटर कलरनं कलर दिला ना भाऊ. हे पाहून घ्या, आणि हे पण बदललं गवत. पाहणं भाई काय खतरनाक दिसून राहिलं भाई, एक नंबर. हे पाहून घ्या, एका भवानी मातेचा फोटो आहे आणि आपली लक्ष्मी माता आणि आपले देव ठेवले आहे इथं. पाहून घ्या, हे पाहून घ्या, श्री गणेशाय नमः हा लिहिलेला इथं. आणि हे पाहून घ्या, इकून पण रंग कलर दिला ऋतुजान. हे पहा, इकूनही जबर दिसू राहिलं एकदम. हे पाहून घ्या, काय अजून पार्किंग चालूच आहे ना बा. 1 घंटा आले तरी पार्किंग चालूच आहे त्याच्यात. गुलगुले पडूनच राहिले ना बा. बेकार लेखा 1 घंटा आले, 2-2 मिनिटांनी त्याच्यात पार्किंग चालूच आहे. आता फक्त वायरमनला फोन लावला आणि येतील दादा. चला भाऊ, वायरमन आले भाऊ ते पार्किंग ठीक करायला. आता पाहू आपण ते काय करतात. तर आता ते आलेले आहेत, कारण की भाऊ खूप पार्किंग होऊ राहते ना भाऊ त्यात. पाहून घ्या, काहीच वायरमन आलेले आहेत मस्त हे करायले, कारण की ते ठीक करायले. चला भाऊ, आपण तो प्रोग्राम मस्त चिल चालू आहेत, मस्त भजी खाणं. हे पाहून घ्या, भजी खाऊ आपण मस्त. हे पाहून घ्या, हे पाहून घ्या काय, आपल्या टीव्हीवर ते पांढरा रेषा येत जात भाई, आणि ते आता पाण्याच्या एकदम मिटून गेला ना बा. हे पाहून घ्या, एकदम चांगली झाली आपली टीव्ही. काय झालं होतं काय माहिती, एकदम पांढरा रेषा येत जात, चित्र चांगली दिसत नाही. आता पाहून घ्या, एकदम पॉज दिसते. पण आपली टीव्ही एकदम चांगली आहे ना, पॅनासॉनिक कंपनीची आहे ना भाई, LED टीव्ही. हे पाहून घ्या, खतरनाक दादा, एकदम पॉज चित्र दिसते. अबे भाई, आता काय खतरनाक वातावरण बदललं ना, एकदम खतरनाक, एकदम वंतरून आलं. हे पण घ्या अरे भाई, काय खतरनाक आलं तर बाय, का हवा सुटली पाय इकडे पाय, काय खतरनाक गेलं तर. भाई साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो भाऊ. हे ऋतुजानं आपल्याला लपून ठेवलते, कारण की हे पण घ्या, आपले स्पीकर ऋतुजानं कुठे ठेवलते भाऊ, लपून ठेवलते. मला सांगून राहिली ते, पण हे आता आपल्याला दिसले, आयले दिसले हे. आणि आता दाखवतो की भाऊ, कारण की म्हणजे कोणती माही समजा चांगली वस्तू असली की नाही, की मी समजा मी वापरतो जो ते लपून ठेवते ना रे भाऊ. तिला वाटते की आता याची मजा घेऊ, पण हे आता मला दिसले भाऊ. आता आईला सांगतो, कारण की आता आईले दिसले होते बरं ते. मग आता हिला दाखवतो की भाऊ मला हे दिसले आणि हे पाहून घे. पण भाऊ गलतीशाने जर समजा मी तिथे चिडवलं आणि काही जर समजा म्हटलं, काही जास्त म्हटलं भाऊ, की आता मला हे दिसलं, हे केलं, असं केलं, तर भाऊ आपल्या जे आपली मेन काम असेल भाऊ ते लपून टाकते. समजा माईक जर लपवला तर भाऊ आपल्या ब्लूटूथचं समजा आपल्या आपण जो व्हिडिओसाठी वापरतो ना मोबाईल, हे लपून टाका कधी ना कधी, सांगाच नाही. बेकार रे भाऊ, असं खतरनाक चॅलेंजिंग होत बा आपण. आणि हे पाहून घ्या ना रे भाऊ, टी वारा आला, थोडासा हवा आली की बा किती कचरं होऊन जाते याचं. या झाडाचं कचरं पान किती होऊन जाते या झाडाचं. पाहून घ्या, अटे पुरं हे अटे पळून जाते. हे पाहून घ्या, हे पाहून घ्या रे. आता आम्ही मस्त खेळायला होतो क्रिकेटसाठी आपल्या गल्लीत. हे पाहून घ्या, आपल्या अटूनपासून तर अटलो पूर गल्ली आहे आपली, अटून पाहता मस्त क्रिकेट खेळतो आम्ही. हे पाहून घ्या, आणि मस्त आता कसं एकदम खतरनाक वातावरण ना. 2-3 दिवस झाले आम्ही क्रिकेट खेळायला गेलो नाही भाऊ, कारण की आता पाणी राहिलं तर म्हटलं चला आता आपल्या गल्लीत खेळू. हे पाहून घ्या गाय, झालं भाई पाणी चालू. हे पाहून घ्या, काय खतरनाक रे भाऊ, इतक्या जोरात आलंय, म्हटलं तिकून पाणी एकदम जोरात आलं ना रे बा. काय खतरनाक गाय, इतक्या खतरनाक पाण्यात. हे पाहून घ्या, हे पाहून घ्या, आपल्या इथं झाली भाऊ चालू टीने चालू. हे पाहून घ्या,
कबड्डीची गडबड हो की भैया खतरनाक वाली गडबड घडणार भाऊ. हे पाहून घ्या, तुम्हाला दाखवतो थांबा 1 मिनिट. हे पाहून घ्या गाईस, आपले शूज झाले भाऊ ओढले आता. हे पाहून घ्या, आता ते लवकर काही कोल्हे होत नाही. एकदम खतरनाक झालं ना बा. आज खेळून आलं मस्त क्रिकेट आणि ते तरी बाहेरच ठेवले. ते झाले भाऊ ओढले आता. कारण त्याला हे एक तर त्यालाच भाऊ किती टाइम लागते.